यावेळी पाहायचं यानंतर मॅच आपल्या समोर येईल ती म्हणजे पोकरवाडी विपक्ष जांभूलपाडा. तर पोकरवाडी संघाला इथे मात्र आमंत्रित केलं फिल्डिंगसाठी. जांभूलपाडा संघ जा लगेच मैदानामध्ये आपण. आता बघायचं इथं मात्र सलामी जोडी मैदानामध्ये एंटर होईल जांभूलपाडा टीमची. आपण पाहायचं 3 षटकांची मॅच आहे मित्रांनो. 3 षटकांची मॅच आणि दोन्ही टीम लक्षात घ्या पहिल्या इनिंग साठी 15 मिनिटं टाइम अलॉट केला जाईल. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटाचा टाइम दिला जाईल. तर हायस्कोरला बाय दिली जाणार आहे. पहिल्या मॅचचा आपण पहिला हायस्कोरचा विचार केला तर इथे 41 धावा लागल्या होत्या त्या म्हणजे भिलवले टीमच्या आणि भिलवले संघ इथे जिंकला. आता बघायचं इथनं जो संघ हायस्कोर मारेल तो संघ इथे डेफिनेटली त्या संघाला बाय दिली जाईल. यावेळी पाहता सलामी जोडी मैदानामध्ये चालली आहे ती म्हणजेच इथनं सर्वेश आणि त्याच्यासोबत या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल करण. पाहायचं करण आणि सर्वेश अशी जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल श्याम बॉलिंग ट्रॅक वरती. इथनं मात्र पाहिजे सुरेख पहिलाच बॉल करणसाठी हाफ ट्रॅकर होता. पहा मित्रांनो मागच्या मॅच मध्ये मिडल षटक ज्यानं फेकलं या स्पर्धेतील पहिलं मिडल षटक ज्या खेळाडूने फेकलं तो गोलंदाज इथं आपल्याला पाहायला मिळतो श्याम पोकरवाडी टीमचा. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं आणि इथनं मात्र जर पाहिलं तर मिडल षटक फेकलं. यावेळी पहा बॅटच्या प्रॉपर स्लॉट मध्ये फटका चालला स्टँड अँड डिलिव्हर. इथनं मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं करंटच्या बॅट मधनं हा दमदार हिट 7 धावांसाठी आणि 7 धावेला काउंट इथं ओपन झालं ते म्हणजे यंगस्टार जांभूलपाडा टीमचा. तर विनंती करतो जांभूलपाडा टीम पूर्णपणे ऑलराऊंडर्स आहेत ना तर आपण मैदानाचा ताबा घ्या. हा चिंच कामला संघ सॉरी यावेळी पाहायचं इथनं मात्र हा फटका मोठा चेंडू हवेत. यावेळी मात्र मिस टायमिंग झाला होता परंतु त्या ठिकाणी नॉर्मल स्लॉट मध्ये शतरक्षी नाही आहेत आणि डेफिनेटली पाहता पण इथनं मात्र या बॉलवरती 2 धावा. तर विनंती असेल चिंच कामला संघ आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. ऑलराऊंडर्स शेवटच्या फक्त 2 ते 3 मॅचेस आहेत. इथनं मात्र 3-3 षटकांच्या तर आपण मैदानाचा ताबा घ्या. यावेळी मात्र पाहायचं पंचांकडे वाईटचं अपील आणि तिथनं मात्र हा चेंडू वाईट दर्शवला जातो. वाईटच्या मदतीने इथं पाहिलं तर जांभूलपाडा संघ टोटल 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. इथनं मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पाहायचं पहिलं पूर्वार्ध पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहिला होता मात्र यावेळी पहा प्रॉपर फटका आला स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा मूर्ती लहान पण कीर्ती महान करून दाखवतो. इथनं मात्र करून तशा बॅट मधून इथनं मोठी फटकेबाजी केली जाते. 7 धावांसाठी दमदार हिट षटकार येतो आणि 6च्या मदतीने आता संघाची धाव संख्या इथनं मात्र यंगस्टार जांभूलपाडा टीम 15 धावा धापटल्यावरती लागतील. यावेळी मात्र पाहायचं 6 धावेनं
तब्बल 15 धाबा दापटल्यावरती लागल्यात. इथनं मात्र पहा 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळी पाहिजे व्हाईट बॉल या प्रकारची गोलंदाजी केली पोकरवाईट टीम तर मात्र कुठेतरी आपल्याला या सामन्यामध्ये तडजोड निर्माण करावी लागेल. आता जर विचार केला तर इथनं वाईटच्या मदतीनं 4 चेंडूचा खेळ तर समाप्त झाला. 16 धावा आपण धापटल्यावरती पाहता. अपटी बार पाहिलात या बॉल वरती प्रॉपर फटका लागला. चेंडू फाईनच्या दिशेमध्ये सीमा पलीकडे येतो. दमदार चौकार करणच्या बॅटमधून पहा. करणची खेळी आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आलेत. 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला होता तब्बल 20 धावा धावपटल्यावरती आणि अंतिम 1 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल तो म्हणजे गोलंदाज पोकरवाईट टीमचा श्यामच्या गोलंदाजीमधनं. यावेळी पाहायचं बॅडम बॉलचा संपर्क झाला त्या ठिकाणी बॅटची लिनिंग आहे. जिथं मात्र पहिला ब्रेक थ्रो बदलच्या बाहेर जांभूळपाडा टीमला पहिला धक्का. इथं मात्र करण बॅक टू द डगआउट. बघायचं आता या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं तर पंच आपण 5 मिनिटं अलर्ट करा प्लीज नाहीतर मग अंधार पडेल. मी तेच सांगतो पंचांना 5 मिनिटं अलर्ट करा. 5 मिनिटाच्या जर जास्त वेळ घेतला तर मात्र 38 सर्कलच्या बाहेरचा एक प्रतिनिधी एक गडी आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथनं मात्र पाहायचं गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती पोकरवाडी टीमचा गोलंदाज किरण. पाहता सलामी जोडी मैदानामध्ये गेली होती करण आणि सर्वेश. आता बॉल ऑन स्ट्राईकला सर्वेश. यावेळी मात्र बॅटच्या प्रकरणामध्ये आला चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनला 1 कंप्लीट झाली आहे. 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर दुसरीसाठी मात्र कॉल केला जातो. नौका फलंदाज मैदानामध्ये पहिला अविनाश. यावेळी मात्र 1 धाव सर्वेशच्या बॅट मधून येते. 1च्या मदतीने आता यंगस्टर जांभूळपाडा संघ जाऊन पोहोचेल. टोटल इथनं मात्र 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथनं मात्र हा फटका सुरेख मात्र बघायचंय. यावेळी मात्र झेल सुटला त्या ठिकाणी काय घडतं चुकी करताय श्याम वारंवार. यावेळी मात्र फटका फसला होता. डेफिनेटली तिथे जर पाहिलं तर चित्याच्या चपळाईनं या 2 धावा कन्वर्ट केल्या आणि 2च्या मदतीनं आता संघ पुढे सरकेल. 23 धावा धावपटल्यावरती पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. या बॉलवरती पहा हलक्या हातानं स्लोवर गतीचा चेंडू. इथनं मात्र गती परिवर्तन पाहायला मिळाला. चेंडू मागे पहिल्या बॉलवरती 1 धाव आली. तिथनंतर मात्र गोलंदाज मोठे फटके येऊ देत नाही. या पहिल्या षटकामध्ये तब्बल विचार जर केला तर 22 धावा 20 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या होत्या आणि तदनंतर इथे मात्र धावसंख्या येते. हा फटका चांगला आहे. यावेळी मात्र खोलबा टप्प्यात चेंडू स्ट्राईक रोटेट केली जाईल. इथनं मात्र पहा 2 धावा चित्याच्या चपलाईने पुन्हा एकदा अविनाशला स्ट्राईक यावेळी मात्र दिली जाते. 2च्या मदतीने संघ यावेळी मात्र जाऊन पोहोचला तो म्हणजेच 25 धावा धापटल्यावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम 2 चेंडू इथनं मात्र शिल्लक असतील. यावेळी मात्र हा फटका सुरेखा परंतु पहा त्या ठिकाणी झेल गॅदर केला जाईल आणि फलंदाज इथनं अविनाश पारिसंत जांभूळपाडा टीमला धक्का क्रमांक 2 इथनं मैदानाच्या बाहेर निघेल. अविनाश बॅक टू द डगआउट.
नौका फलंदाज मैदानामध्ये चालला तो म्हणजे शुभम नाईक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथनं 2 गडी बाद झालेत आतापर्यंत जांभूलपाडा टीमचे. ज्यावेळी पाहायचं हा फटका बराच वरती आणि बघायचं शुभम या ठिकाणी मात्र फटका फसलाय. यावेळी फलंदाज बाद होईल. गेल्या पावले परत यावं लागतं. इथनं मात्र बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद शुभमच्या पारीजांत. षटक क्रमांक समाप्त झाला. इथं दुसरा 2 षटकाच्या अखेरीस धावा पाहता आपण धापटल्यावरती 25 धावा म्हणजे अद्यापही 10 ते 15 धावा येणं इथं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर. मागच्या मॅच मध्ये पहा मित्रांनो धावा इथे जमवल्या त्या म्हणजे भिलवल्या टीमनं तब्बल 41 धावा. नौका फलंदाज सुयश. यावेळी बघायचं इथं नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल सुयश. ज्या सुयशनं कालच्या दिवसामध्ये आपल्या संघाला इथे मात्र मित्रांनो टॉप 5 मध्ये डेफिनेटली पोहोचवण्याची कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी जबरदस्त झाली पाहिजे. या ठिकाणी हा फटका चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आणि डेफिनेटली या ठिकाणी 2 धावा चित्याच्या चपलाईने कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या इथनं 27 धावा स्कोअर बोर्ड वरती. पहिल्याच बॉल वरती आपण पाहता इथे जर पाहिलं तर 2 धावा आल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यशवंत इथनं मात्र पोखरवाडी टीमचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी पहा. यावेळी मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. फटके येणं गरजेचं आहे. पहिल्यांदा बॅटिंग निवडली जांभूलपाडा टीमनं. यावेळी पाहायचं दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळेल. यावेळी मात्र फटका हवेत आहे. बाउंड्रीवर लगेच क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुखरूपरित्या पाहता सर्व्हिस देखील येतात अंगूच्या आसऱ्याला पडतील. यावेळी मात्र कोणतीही चुकी नाहीये पोखरवाडी टीमच्या माध्यमातून. तिसरा चेंडू समाप्त झाला. तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. आता बघायचं इथनं अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. डेफिनेटली पाहता 3 चेंडू मध्ये फटके बाजी होणं गरजेचं आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल महेश यावेळी जांभूलपाडा टीमचा. यावेळी बघायचं गोलंदाज पुन्हा एकदा 3 चेंडू झाले समाप्त. यशवंत चांगली गोलंदाजी. इथनं मात्र पाहता स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला. 1 कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल तिथे मात्र फंबलिंग पाहायला मिळाली आणि पहा दुसरी धाव इथे मात्र चोरली जाईल का. यस गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. इथनं पाहता आपण या 3 धावा चित्याच्या चपळाईनं महेश आणि इथे मात्र सुयशला आपण पाहता या बॉलवरती 3 धावा आल्या. चौथ्या बॉलवरती 3. 3च्या मदतीनं संघाची धावसंख्या इथं मात्र 30 धावा धावपटलावरती लागल्यात. या बॉलवरती बघायचं फटका हवेत परंतु सीमा रेषा पलीकडे सुयश नाईकच्या बॅट मधून इथनं मात्र दर्जेदार शेवटच्या मोमेंटला इथे मात्र षटकार होतोय आणि 6च्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला तब्बल 36 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम 1 बॉल पहा मित्रांनो. भिलवले संघानं 41 धावांचा 41 धावा कुठल्या होत्या. इथं काय घडतं अंतिम बॉल वरती यावेळी मात्र डेफिनेटली आता इथं जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आणि इथं टोटल धावा आता जमल्या त्या म्हणजेच
37. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि इथं पोकरवाडी टीमला 38 धाब्यांची गरज आहे. यावेळी बघायची इथं मात्र तर पाच आता इथं धाब्यांची गरज असेल ती म्हणजेच 38 धाब्यांची. 37 धावा जमवलं तिथनं यंगस्टर जांभूलपाडा टीमनं. बघायचं कालच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली होती. पहिला बॉल प्रत्येक षटकाला इथं मात्र 5 मिनिटं दिली जातील. पहिला बॉल या बॉलवरती बघायचं आहे त्रिफलाचीत. पहिल्याच बॉलवरती प्रेशराइज क्रिकेट पाहायला मिळालं पोखरवाडी टीमला. पहिला झटका इथनं पाहता आपण 38 धाब्यांचा पाठला करत असताना पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज यशवंत बॅक टू द डगआउट. यावेळी बघायचं इथनं मात्र पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन आलं. सुयश कुठेतरी यावर्षी मित्रांनो एनफॉर्म मध्ये गोलंदाज. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा चेंडू इथनं मात्र पाहता यावेळी मात्र गुल्हान स्पॉटचा चेंडू. नौका फलंदाज मैदानामध्ये पाहता नितेश. यावेळी पाहायचा सुयश बॉलिंग ट्रॅक वरती अप्रतिम गोलंदाजी. इथनं मात्र पाहता हा फटका सुरेख. 5 शतक धावतील चेंडू मागे. इथनं मात्र पाहायला मिळेल चेंडू जाईल फाईन लेग दिशेमध्ये आणि त्या ठिकाणी पाहायला मिळेल 4 धाबा दापटल्यावरती. पहा मित्रांनो इथे जर विचार केला तर अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच पोखरवाडी टीमचं. यावेळी पाहायचं सुरेख फटका आलाय 4 धावेनं. इथनं मात्र पहा सरळ बॅटनं आता यावेळी मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र सिंगलला प्राधान्य दिलं आणि सिंगलच्या मदतीने चेंडू या ठिकाणी समाप्त होतील. 4 चेंडूने धाबा या ठिकाणी खर्च झाल्यात. गोलंदाज सुयश कडनं 5. इथनं मात्र पाहायचं धाबा बनवायच्या होत्या टोटल 38. पहिल्या षटकामध्ये पिवांचं षटक.
यावेळी पाहायचं व्हाईट बॉल असेल, अवांतर धावेनं भर इथनं मात्र करून दिली जाईल. पहा मित्रांनो, मागच्या कालच्या दिवसाचा विचार केला तर शेवटचं षटक फेकलं तर करणनं एका बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवर देखील वर्णे टीमच्या फलंदाजानं चेंडू मारला होता आणि झेल त्या ठिकाणी पकडला गेला. इथनं मात्र आता चेंडू जर विचार केला तर 4 चेंडू इथनं समाज झालेत. यावेळी पहा चेंडू हवेत इथनं मात्र सीमारेषा पलीकडे पिवंत षटक असल्या कारणानं पूर्णपणे क्षेत्र क्लिअर पडलं आणि त्यानंतर श्यामच्या बॅटमधून या फटक्यावरती 4 धावा जमवल्या जातील. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या इथनं जर पाहिली तर धावपटलावर धावसंख्या 10 या अंकावरती संघ पोहोचलाय. पहा अजून 28 धावांची गरज असेल इथं. चेंडू शिल्लक या षटकातील अंतिम एक बॉल म्हणजे 13 चेंडू इथनं आणि 28 धावांची गरज. या बॉलवरती पहा डॉट बॉलची समाप्ती, सॉरी व्हाईट बॉल असेल इथनं. व्हाईट बॉलला थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. इथनं मात्र आपण पाहता व्हाईटच्या मदतीने एक धाव आली. शेवटच्या बॉलवरती इथे झेल होणं गरजेचं आहे आणि पहा जी विकेट पाहिजे होतं ती विकेट मैदानाच्या बाहेर येईल. इथनं मात्र पोखरवाडी टीमला झटका भेटेल आणि फलंदाज इथनं मात्र श्यामच्या पारीचा अंत. आतापर्यंत जर पाहिलं तर 11 या अंकावरती फलंदाज श्याम यावेळी मात्र तंबूच्या आसऱ्याला. ज्यावेळी बघायचं नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल तो म्हणजेच पोखरवाडी टीमचा इथनं किरण. पाहायचं मित्रांनो आता इथनं धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 12 चेंडू आणि इथनं मात्र 27 धाव्यांची गरज. 12 चेंडू 27 धाव्यांची गरज. पहा मित्रांनो फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लगेच पिवंत षटक समाप्त झालं. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्ररक्षक यावेळी मात्र सजवत असताना पाहायला मिळतं. डेफिनेटली ते मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल किरण. आपण जर या ठिकाणी विचार केला तर मैदानामध्ये आपण नितीन आणि किरणला पाहाल आणि स्ट्राईकला फलंदाज यावेळी खेळेल नितीन. पहिला चेंडू करण बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी मात्र पाहायचा मोठा फटका क्षेत्ररक्षक आज त्या ठिकाणी झेल होईल का, झाला झेल. इथे मात्र विकेटचं पतन आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजेच नितीनच्या बारीचा अंत. पोखरवाडी टीमला तिसरा धक्का इथनं बसेल आणि फलंदाज बाद नितीनच्या पारीचा अंत. धावा धावपटल्यावरती आपण पाहता या ठिकाणी जर विचार केला तर टोटल धावा फक्त आणि फक्त 11. पहिल्याच बॉलवरती इथे पाहिलं तर विकेटचं पतन झालं. पहा मित्रांनो 12 चेंडू मध्ये 27 धाव्यांची गरज होती. आता जर विचार केला तर पहिल्याच बॉलवरती विकेट आला. चेंडू निघून चालले समीकरण इथनं मात्र अवघड स्थितीत हळूवाररित्या जाऊ शकतं पोखरवाडी संघासाठी. यावेळी मात्र पाहायचा हा फटका देखील हवं. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. इथे जर पाहिलं तर झेल जमिनीला दान झाला आणि यावेळी मात्र या बॉलवरती 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं इथनं मात्र संघाची धावसंख्या पुढे जरूर सरकेल परंतु प्रेशर क्रिएट होऊ शकतं इथनं मात्र पोकर संघावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही. या विकेट किपरच्या हातामध्ये सर्व्हिसच्या हातामध्ये चेंडू इथनं मात्र पडला जातो. सुरेख पाहू शकाल आपण डॉट बॉलची समाप्ती इथनं मात्र पाहायला मिळते. चेंडू समाप्त झाले षटकातील 3 म्हणजे 9 चेंडू इथनं गरज आहे. आता 25 धाव्यांची. यावेळी बघायचं सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यासाठी इथे मात्र रिस्की धाव घ्यायला तयार नाहीयेत फलंदाज. आपण पाहू शकाल मैदानामध्ये प्रमोद आणि किरण. यावेळी पाहायचं इथनं मात्र सिंगल आली आहे. गोलंदाज तयार. 4 चेंडूंचा
वाजवी खेळ समाप्त झाला. यस क्षेत्ररक्षक आहे सुरेख. पहा मित्रांनो, जेवढा चपळांत चेंडू पकडला ना त्याच्यानंतर त्याने थ्रो देखील परफेक्ट केला. जबरदस्त. हे जर विचार केला तर जांभूलपाडा संघाचं भविष्य आपण या ठिकाणी पाहता. मैदानामध्ये जर विचार केला तर शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी बॅटच्या रनरमध्ये चेंडू येत नाहीये आणि या ठिकाणी षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरं 2 षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज करणनं. इथनं आता जर विचार केला तर धावपटलावरती पोकरवाडी टीम जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती. 6 चेंडू आणि समीकरण आहे ते म्हणजे 23 धावेचं. 6 चेंडू 23 धाव्यांची गरज इथनं असेल ती म्हणजेच पोकरवाडी टीमला. घ्या पंच स्टार्ट करा. यावेळी मात्र बाळासाहेब बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश जांभूलपाडा टीम कडनं. 6 चेंडू 23 धावांची गरज. समोर फलंदाज इथनं मात्र पाहायला मिळेल किरण. पहिलाच बॉल राईट मोर विकेट ना. यावेळी मात्र पाहायला मिळेल पहिलाच बॉल वरती इथनं जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पाहू शकाल डॉट बॉल आला. मित्रांनो प्रेशर क्रिएट होत चाललं पोकरवाडी टीमवरती. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर जांभूलपाडा टीमने चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि टॉप 5 ला तो संघ गेला. पोकरवाडी संघ आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये गेला होता. मात्र बघायचं यावेळी वाईडचा इशारा पंचांचा झाला. वाईडच्या मदतीने संघ पुढे चाललाय परंतु पहा एखाद दुसरे मोठे फटके इथनं मात्र मारावे लागतील किरणला. डेफिनेटली आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावपटलावरती इथनं मात्र 16 धावा. चेंडू शिल्लक असतील इथनं 5 आणि 22 धावेची गरज. या चेंडूवरती पाहता हा फटका सरळ बॅटनं वाईडिश लॉंगॉनला मारलाय जरूर परंतु सुरेख क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. यस आणि या ठिकाणी याच्या पुढचे जे सामने आहेत ते 2 षटकांचे इथनं मात्र खेळवले जातील. यावेळी पाहायचं पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. क्षेत्ररक्षकचे चेंडू खाली इथनं मात्र झेल पकडला जाईल. सुरेख एफर्ट इथनं मात्र दाखवला जातो. सुरेख मित्रांनो चितेच मिड ऑफला चेंडू मारला गेला. तिथे मात्र करण होते स्वतः चेंडूला ठिकाणी केंद्र केला गेला आणि फलंदाज इथनं बाद होईल तो म्हणजेच प्रमोदच्या पारीसांत पोकरवाडी संघ थोडंसं ते मात्र अडथळे निर्माण केले जातात. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. दुसऱ्या बॉलला वाईड नंतर सिंगल आली. सिंगल नंतर पाहिलं तर विकेट आलं. आता बघायचं इथनं जर विचार केला तर चेंडू असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज. एकवीस धाव्यांची गरज. 3 चेंडू 21 धावा. इथनं मात्र पाहायचा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॅक टू बॅक विकेटचं पतन. गेल्या पावली माघारी यावं लागेल. मधुकर बॅक टू द डगआउट. पोकरवाडी टीम थोडंसं अडथळे निर्माण झाले. पहा मित्रांनो 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आता होती. पहा आता 2 चेंडू 21 धावा. या षटकामध्ये 2 गडी बाद केली गोलंदाज. इथनं मात्र पाहिलं तर अविनाशनं सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं दिसतं. या ठिकाणी एखाद दुसरा चमत्कार घडवून देऊ शकतो का डेफिनेटली पोकरवाडी संघ. जर एखाद दुसरा चमत्कार घडला तर मात्र वापसी करेल इथनं मात्र पोकरवाडी संघ. परंतु गोलंदाजीचं वर्चस्व जांभूलपाडा संघ आतापर्यंत दाखवत आला. इथनं बघायचं आता 2 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असेल इथनं. मॅच मध्ये पहा आपण औपचारिकता शिल्लक जरूर दिसतीये. या बॉलवरती सरळ बॅटने केला. फक्त 1 येईल आणि 1 शिवाय मात्र जास्त काही घेऊ शकत नाही. एक धावेच्या मदतीने आता अंतिम बॉलवरती 20 धावा. इथनं मात्र पार्ट जड राहिलं जांभूलपाडा संघाचं. यावेळी पाहायचं स्विच करण्याचा प्रयत्न चालला तो म्हणजे चेंडू डिपेक्सच्या कव्हरला. तिथनं मात्र सीमा पलीकडे शेवटच्या बॉलवरती चौकार. इथनं सामना जिंकला यंगस्टार जांभूलपाडा टीमनं आणि इथनं मात्र व्हेरी व्हेरी हार्ड लक डेफिनेटली रामा 11 पोकरवाडी संघ. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी. नेक्स्ट मॅच गावदेवी नानिवली विपक्ष यंगस्टार जांभूलपाडा. या टॉस साठी यंगस्टार जांभूलपाडा संघ आणि त्यानंतर गावदेवी नानिवली संघ.